निसर्ग बघू शकता, एकदम जबरदस्त विषय. आपलं दूध धारा वगैरे सगळं झालं आहे. आता इथून निघायचं पुण्याला. आज काय ऊस आलेला नाही आहे, थोडंसंच उरलं आहे. तर मग ऊसवाल्याला पण फोन करायचा, मे बी बघू येतो आहे का, आणि मग आपण इथून निघूयात. टेम्पो गेट रेडी टू गोईंग टू पुणे. दूध काढायचं आहे. हे आपलं शोचं झाड जे आईने लावलं आहे, त्या मिरच्या लावलेल्या आहेत. आणि विचार ना कोणाला तरी. हो गणू, माऊली दूध. करायला सुरुवात झाली. बिल्डिंग 27 फ्लोअरची. आपल्याला जायचं 16 फ्लोअरवरती. हातात दुधाची पाकिट आहे. दिवसभर काय करतो सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत. म्हणजे विचारता ना दादा कसा मॅनेज करतो, कशा काही गोष्टी असतात त्या थोड्या दाखवायचा प्रयत्न करतो. बाय द वे आपला फ्लोअर आलाय, तर आपण इथून देऊया. आपल्याला पलीकडे जायचं. मावशी दूध घ्या. तर हे आपल्याला असं मावळता सूर्य. आणि आपण आता घरी आलो. दुधाची गाडी तिथे. दुधाच्या व्यवसायामध्ये गडी म्हणजे ना, मग चायनाचा फोन आहे. चले तो छान तक नाही तो रात तक. फोनमध्ये मेमरी कार्ड नाही आणलं म्हणून गाड्याचं डोकं दुखायला लागले, अंगावर घेऊन झोपलाय. दूध धंद्यात असंच असतं, काम कमी आणि मिजाज जास्त. कारण ह्या धंद्यात गडी रिअरली मिळतात, मिळाले तर खूप जास्त पेमेंटवाली, आणि थोडंसं ॲडजस्ट केलं तर चायनाच्या फोनसारखा विषय चालला तर भरपूर, नाही तर मग संपला विषय. गाईंसाठी आपण चारा आणलाय, सुकी कुट्टी. दूध आहे इथं. आणि आपण चाललो आता घरात. तर या गाई, हा गोठा. इकडं कोंबड्यांची लगबग. हा आपला रॉकी.